स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी नंतर कशात यूट्यूब फॅमिली आहे. होप तुम्ही सगळे मस्त मजेत असताल. मी पण खूप मस्त मजेत आहे. तर फायनली आज येणार आहे फ्रीज रिपेअरी करणारा. आता एक 4-5 महिन्यासाठी तर आम्ही नवीन फ्रीज घेण्याचं टाळलेलं आहे. तर त्याला 4-5 वेळा कॉल करून करून बाद झालं. शेवटी संतोष सुट्टी घेतलेले आहेत आणि आज सगळे कामं करून घेणार आहेत. नळाचं पण काम आहे, थोडंसं पाण्याचं पण प्रॉब्लेम व्हायला लागलं आणि फ्रीजचा पण प्रॉब्लेम आहे. श्रेयचं ॲडमिशनचं पण करायचं आहे. ते तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगेन की काय आहे म्हणून त्याचं. तर आता बस हेच सांगायचं आहे मला की फायनली तो येणार आहे फ्रीज रिपेअर करायला. बस आम्ही त्याची वाट बघतो आहे आता बसून. तो एकदा आला की मग काय प्रॉब्लेम आहे नेमकं कळेल. कारण 10 वर्षात एकदाही फ्रीज बिघडला नव्हता. पहिल्यांदा रिपेअरला आलेला आहे. तर किती खर्च काय आहे ते सगळं काही बघावं लागेल आम्हाला. तर आता वाट बघतोय त्याची. संतोष गेले तर कॉल आलेला आहे त्यांना. रस्ता नाही समजत आमच्या घरचा, कारण आतमध्ये असल्यामुळे बाहेरून दिसत नाही. तर आता बाहेर गेलेत त्याला आणण्यासाठी आणि मग घेऊन येऊ आणि बघू मग काय झालं आहे रिपेअरला, नेमकं काय प्रॉब्लेम आहे, काय त्याच्यातलं कोणतं पार्ट्स गेलेलं आहे, किती खर्च आहे ते पण काही माहिती नाही. बघेल तर तेव्हा सांगेल. आणि मग किती दिवसानंतर फ्रीज आमचं चालू होईल ते पण माहिती नाही. तर बघते आता आलं तर वाटतं. अपन बराबर सेट करते हैं, ये भी सेट करेंगे। एक दिन 1.5 घंटा को कम करो, 1.5 घंटे के चालू करो करेंगे मैं तो वो गिरा बंद क्यों हो रहा है क्या? वो गिरेगा नहीं, वो गिरा तो फिर वो 1 घंटे बाद ऑटोमेटिक बंद चालू करता ना। 2 दिन बंद करो। हाँ, 1.5 दिन बंद रखो, 1.5 दिन क्या? हाँ, फिर चालू करो। ठीक है। फर्स्ट कंटिन्यू स्कूल में तो इसलिए ना मैं तुम्हारे लिए ना ये चालू है, बंद हाँ फुल पे रखा ना तो क्या होगा, सब्जी भी खराब हो जाती है। तर फायनली फ्रीज रिपेअर झालेला आहे. खूप म्हणजे खूप हॅप्पी आहे मी, कारण इतके वस्तू खराब होत होते. व्हेजिटेबल्स वगैरे आणून ठेवायला पण खूप प्रॉब्लेम होत होता मला. फायनली ते बघितलेलं आहे, ते सांगितलं सगळं ओके आहे. बस कूलिंगचं काहीतरी प्रॉब्लेम होतं. एक काहीतरी त्यातलं काहीतरी संपलेलं आहे. असं या वायर तुटलेली आहे. तर ते पण त्यांनी जॉईंट केले आणि ते कूलिंगचं पण व्यवस्थित बघितलं. वरचं पण तुटलेलं आहे ना, तर त्याचं फोटो काढून घेतलेले आहेत त्यांनी. पार्ट मिळालं तर आणेल आणि मग बसवेल. बाकी आता 2 दिवसापर्यंत फ्रीज बंद ठेवायला सांगितलं. 2 दिवसांनंतर आम्ही फ्रीजला चालू करणार आहे. काय माहिती नाही त्यांचं काय सिस्टम असेल ते रिपेअर करण्याचा. तर ते मला 2 दिवस तर नका चालू करू, 2 दिवसानंतर चालू करा आणि मग त्याच्यानंतर बघा तुम्ही कसं होतं आहे. त्याची लाईट पण गेलेली आहे. तर लाईटचा पण फोटो काढून नेलं त्यांनी. लाईट पण नेक्स्ट टाईम येणार आहे अजून एकदा येऊन, मग त्यांनी बसवणार आहे 2 दिवसानंतर. ते सांगितलं कॉलबॅक करा म्हणून. मग येऊन लाईट पण बसवतील आणि मग बाकी मग फ्रीज कसं काम करतो आहे, कूलिंग कसं होतं आहे ते पण ते चेक करणार आहेत. गॅस वगैरे सगळं आहे त्याच्यामध्ये, त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. बस कूलिंग होत नाही आहे त्याचा प्रॉब्लेम होता. तर ते एखादी वायर काहीतरी झालती कूलिंगची निघालती. तर ते आता ते बसून गेलेले आहेत आणि 2 दिवस फ्रीजला बंद ठेवायला सांगितलं. आता त्यातलं सामान तर मी कुठे ठेवू नाही शकत, म्हणून मी त्यातलं सामान आता त्यातच ठेवलेलं आहे. कारण वेगळे अजून कुठे ठेवू, कोणत्या ठिकाणी ठेवू नये. खूप सगळं सामान आहे त्याच्यात. व्हेजिटेबल्स बस थोडंसं खराब होईल, तर तेवढं काही जास्त फरक नाही पडणार. मॅनेज करून घेणं. आता 2 दिवस मी भाज्या नाही आणणार, थोडेसेच भाज्या आणून ठेवते, म्हणजे रोज सकाळचे वेगळे आणि संध्याकाळचे वेगळे. तर आता 2 दिवसानंतर बघू काय होईल आणि मग ते येणार आहे 2 दिवसानंतर. फायनली येऊन फ्रीज बघून गेल्यात त्यांनी, त्याच्यासाठी मी खूप हॅप्पी आहे. खूप टायमापासून त्यांना कॉल करत होतो. 2-3 फ्रीजवाल्यांना मी विचारले, एकही फ्रीजवाला वेळेवर आलेले नाही आहे. तर आता हे आले आणि मग ईद पण होती ना, ईदमुळं पण येत नव्हते कुणी. मग आदल्या दिवशी पाडवा होता, पाडव्याला पण कुणी येत नव्हते. मग 5-6 दिवस झालं तर ते फ्रीज बंदच होतं माझं. मग मला चांगलंच नाही वाटत होतं बिलकुल. पण त्यातल्या वस्तू पण खराब होत होती, दूधसुद्धा खराब होत होता म्हणून त्याच्यामुळे. तर फायनली रिपेअर झालेलं आहे. आता 2 दिवसानंतर बघू काय होईल म्हणून. तर चला, ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आणि भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये.